परंतु संतांचं आपण ऐकत नाहीत आणि आपली गत कशी झाली माय बाबा. एक माणूस माणसाच्या मागं वाघ लागला, एका माणसाच्या मागं वाघ लागला, तो पळायलाय आकारताना, त्याला वाटतं हे खात आहे आपल्याला, त्याच्यामुळे तो पळायलाय. आणि पुढे एका पाटलानं विहीर खांदून ठेवली होती आणि ती विहिरीला पाणी नव्हतं, आटलेली होती, आणि मग ती विहीर सोडून दिली होती, पडकी होती ती विहीर. तिच्यामध्ये सगळे झाडं झुडपं म्हणजे आले होते, आणि ती विहीर आहे का खड्डा आहे काही कळत नव्हतं माणसाला. आणि हा तर मग म्हणजे जेव्हा ते अंकाताना पळत होता, हा पळता पळता त्या याच्यामध्ये पडला, त्या खड्ड्यामध्ये पडला. पडता पडता त्याला वाटलं पडलो बी आता, पण त्याने एका झाडाला धरलं, एका झाडाच्या फांदीला धरलं. ती फांदी हलली आणि त्या फांदीला होतं मोहोळ, म्हणजे कशाचं पोळ होतं, पोळ मग याचं. आणि ते हल्लं हल्लं फुटलं, आणि फुटल्यानंतर एक एक थेंब त्याच्या अंगावर पडलेला आहे, पडायला आहे. त्याच्या अंगावर एक एक थेंब त्याच्या अंगावर पडायला आहे. आणि तो थेंब इतक्या दुःख, आणि खाली बघतो तो साप आहे, वरी बघतो तर वाघ आहे. आणि इथं मग मधातच लटकलं आहे, आणि ते लटकलेलं जे झाड आहे, त्या झाडाला देखील उंदीर तोडायला आहे, कातरायला आहे. मग किती संकट आहे. खाली साप आहे, वरी वाघ आहे, आणि ज्या झाडाला आपण हात धरलंय त्या झाडाला देखील उंदीर कोरायला आहे. ते कह तुटवण्याचा नियम नाही. आणि मग इतकं असताना देखील आपल्या अंगावर पडलेला मधाचा थेंब आपण चाखायलो, ती गोडी घ्यालोत. आणि माय बाबा